चल ना मग, तुमच्या लक्षात आहे म्हणते चांगला सोकारी दाखवा ना. चला चला बरं. मी का म्हणाल तात्या, सोकारी तर ठेवा, सोकारी तर गरजेचंच आहे, पण सोबत म्हटलं तार कंपाऊंडर घालून द्या तुम्ही. हा, तार कंपाऊंडनं कसं होईल, अर्थिंग गिर्थिंग राहते ना, तर याची धाडस नाही करत ते. अरे मोहनदा कुठे चालला? अरे तुम्हालाच भेटायला आलो, तुम्ही दिसले रस्त्यानं तर आलो बा इकडे. कायच्या गोष्टी चालू आहे? काही नाही, सोकारी नाही पाहिजे काय? काल माहित नाही का तुला कसा उदम करून ठेवला तर जंगली डुकराय ना. हा, कास्तकाराला तर काही उरूच नाही देते. अर्धा सरकार मारू आलं, अर्धा इकडे हे मारून टाकन. काय करशील मग? ह्या सोन्यांच्या त्यापाशी आहे म्हणते सोकारी, म्हणून आलो बा. म्हटलं चल दाखवून दे कोणती होतं. पहिले तुम्ही शाहरुख दाचे पाहून घ्या कोणते सोकारी आहेत. कम बजेट मध्ये बसला तर याले फिट करून टाका. हा, दोन्ही सोकारी पाहू ना, शाहरुख दाचा पाहू आणि आपले पाहून घ्या. चला ना मग, गाडी आणू काय? किती दूर येते ते? अरे किती दूर काय ले, हे मागच्याच गल्लीत आहे ना, पैदलच जाणं होते ना. चला, हेच होय हो तात्या घर, हेच होय. सोमेश्वरराव, हो सोमेश्वरराव. अरे बोल शाहरुख, काय म्हणतं? लय दिवसाबाद आला बा इकडे. अरे तुम्ही म्हणे नाही काय सोकारी गिकारी लागला सांगला म्हणे, म्हणून आलो बा. हे आपलेच गडी आहे, यायला पाहिजे बा सोकारी. काय कसं काय म्हटलं तुमचं? काय महिना द्यायला लागन? महिन्यानं नाही बा, हप्त्या नाही, सगळ्या इकडे हप्त्याने दे जा. बरं हप्ता सांगा, काय हप्ता द्या लागन तर? 1200 रुपये हप्ता चालू आहे सगळ्या इकडे. 1200 रुपये हप्ता देऊन दे जा. 1200 रुपये हप्त्यात मग दोघं जण सांगा नवरा बायको? अरे नाही, फक्त हेच आहे सोमेश्वरराव, मी नाही येत बा. मी काय येऊ? अच्छा, मला वाटलं तुम्ही म्हणून राहिले म्हणून म्हटलं दोघं जण आहे काय. 1200 रुपये हप्ता आणि एक टाइमचं जेवण तुमच्या इकडे. बापरे, 1200 रुपये उराला ना शाहरुख आहे. एवढे थोडी आहे, काही का 300 रुपये रोज चालला तो सारखा कराच काय लागू राहिलं. आले तर जंगली डुकर हाकल, फटाके फोडून, बाकी तर काहीच नाही. बसला रा दिवसभर निमाच्या झाडाखाली. काही कमी होईल का सोमेश्वरराव त्याच्यात? नाही काही अपेक्षा आहे का म्हटलं? आता जे सगळं इकडे चालू आहे तेच म्हटलं बा, जास्त कायची म्हटलं. हा, सगळं इकडे तेच चालू आहे ना. 1000 रुपये हप्ता घ्या, आणि उद्यापासून येऊन जा. काय जंगली डुकर आले, फटाके फोडा, बाकी काही तरच नाही. बसले ना निमाच्या झाडाखाली हवा घेत मस्त. आणि एक टाइमचा डब्बा बी आहे तात्याच्या इकडून, आणि चाय बी. नाही पुरत ना, महागाई पाना किती झाली. जे आता सगळ्या इकडे चालू आहे तेच म्हटलं बा, काय जास्त थोडी म्हटलं. आणि कामं गिमं कोणते राहील म्हटलं मग तुमच्या इकडे? आता कामं म्हणजे बा वावरातले कामं सांगा तुम्ही. म्हणसान घरचे आहे हे आहे ते नाही करण बा, वावरातले सांगा कोणते बी. हा, गेटाच्या अंदरचे कोणते कामं सांगा वावरातले, गेटाच्या बाहेरचे कोणतेच नाही करीन. बरं काही हरकत नाही. शाहरुखापाशी निरोप सांगून देतो मग. हा ठीक आहे. बरं काही हरकत नाही. मग काय विचार आहे मग तुमचा? पाहून घ्या आता. हा पाहिला, आता सोन्या आणि चेत्याचा पाहून घ्या. चला बरं, तुमचा कुठं आहे रे सोकारी? सांगा. मांग जायच्या 2 गल्ल्या सोडून. सोकारी असा आहे म्हटलं, जो तुम्हाला दाखवू राहिला तो एकदम निर्व्यसनी. तंबाखाचा शोक नाही ना, सोपीचा शोक नाही आहे त्याला. एकदम निर्व्यसनी आहे म्हटलं. दारू गिरू काहीच नाही, एकदम जबरदस्त. तुम्ही म्हणसान कोणता सोकारी पाहून दिला. आणि राहते तर असा एकदम टकाटक. तुम्ही म्हणसान गव्हर्नमेंट सर्व्हिसवाला फेल यायच्या समोर. हा, आपलं कामच तसं आहे. आपण कसं आहे, असे तसे माणसं देतच नाही कोणाला. देतो तर त्यांना नाव काढलं पाहिजे असं देतो. मला सोकारी पाहिजे, जवाई नाही पाहिजे. निर्व्यसनी आहे, नसा आहे, तसा आहे. मला काही घेणं नाही. तो दारू पिऊ का तिकडे पडो, मला काही घेणं नाही. माया फक्त टायमात तो मला एकदम बरोबर दिसला पाहिजे सोकारी करताना. नाही तर मग ते जंगली डुकरं येऊ राहिले आणि ते आलू खाऊ राहिले, नुकसान करू राहिले, ते नाही जमन. हा, पहिले सांगू राहिलो. तो तिकडे दारू पिऊ, खर्रा खाऊ का पुड्या खाऊ, मला काही घेणं नाही आहे. हा, म्हणून राहिले तिकडे निर्व्यसनी आहे, नसा आहे, तसा आहे. मला काही घेणं नाही. त्याचा तो कसा राहू तिकडे, प्रेसचे कपडे घालून का नाही राहू ना. अरे जवाई कुठं करतात यायले, लग्न झालं ना त्याचं बी. अबे तेच म्हणून राहिलो का मला जवाई नाही पाहिजे म्हटलं. हा, मला काय त्याला पोरगी नाही द्यायची आहे. निर्व्यसनी आहे म्हणून राहिला आणि तंबाखू नाही खात. मला काय करायला लागते? सोकारी केली पाहिजे म्हणजे बस आहे. चला पटकन. थांबा, पहिले फोन लावून विचारू द्या घरी आहे का नाही आहे. तर अपॉइंटमेंट घ्यायला लागते, तसं नाही भेटत तो हाती. ह्याला फोन लाव पटकन. हा, हॅलो वसंत काका बोलू राहिले काय? हा, चालले का म्हटलं कुठं कामावर? नाही काय? बरं मी काय म्हणून राहिलो, आम्ही येऊ का मग थोड्या वेळात? हा, कामासाठीच. काय तर मालक बी आहे सोबत, बोलून घ्या काय म्हणते तर काय नाही तर. हा, तसं सांगितलंय तुमचं सगळंच. बरं येतो मग. निघू मग इथून? बरं 15 मिनिटात येतो ना. बरं ठीक आहे मग. कोण होय कोण रे बा? याला तर बोलण्याहून वाटवायला मला काही गरज नाही कायची. नाही एकदम गरजेवालाच माणूस आहे आपल्यापाशी. गरजू व्यक्तीच पाहिजे आपल्याला. तो भेटला होता, आपल्या वैकीचा आहे तो. भेटते आपल्याला कधी कधी आपल्या कामावर. म्हणे आपल्याला आता सोकारीचं काम पाहिजे म्हणे, आपल्याकडून काही काम होत नाही म्हणे इकडलं तिकडलं. म्हटलं बरं. तर मग लक्षात होतं मला, नंबर घेऊन घेतला त्याचा. आणि मग तात्यानं काढली कालच गोष्ट का सोकारी पाहिजे. म्हटलं ठीक आहे. तुमचे कोणते काम रे बा? तुमचे तर घापले पाहिजे कोणते काम नाही होता ते. अरे तुमच्यासारखा आहे का तो 420? जाऊ दे मग, यायला सांगायला पुरण तो तर बस. काही वावरातलं आपलं निघालं का ते इक्वाकच करायचं होय. अरे पहिले पाहून घ्या, पटला तर ठेवा नाही तर राहिलं. पण एवढं मला माहित आहे का याच्यापेक्षा कम बजेटमध्ये तोच स्पीड होईल. बस एवढं मला माहित आहे. आपल्या शब्द पडायला जायला नाही तो. आपण जर म्हटलं का त्याला एवढे रुपयानं काम कर, हा, तर तेवढ्या रुपयानंच काम करण. एवढी बी आपली म्हटलं बात आहे म्हटलं तात्या. काय साधारण समजू राहिले का आपल्याला? चला मग तात्या, एवढ्या गोष्टी करू राहिले दोघं तर पाहूनच घ्या लागेल मग आपल्याला. चला बरं पटकन. अरे बस तात्या, हेच होय घर का? घराच्या अंदर जाता का आता त्याच्या? अरे आवाज दे, वडकी जाईन तुमच्या. दे आवाज दे बरं. अरे वसंत काका, ओ वसंत काका, या जरा बाहेर या बरं. कोण होय रे? सोन्या होय काय? अरे हा, सोन्या सोयना, या बाहेर या बरं. या, मालकाला घेऊन आलो, बोलून घ्या काय आहे ते. अरे राम राम साहेब. राम राम. अरे काय म्हणते सोन्यांचे ते? हा,
काही भेटगुटच नाही तुमची वाली. कुठं आहे काय आहे कामधंदे चालू? अरे जाऊ द्या ना, आमचं काही टेन्शन घेता तुम्ही. पहिले तुमचं पहा आता काय आहे ते. हे घ्या, मालकाला आणलं काय आता सविस्तर बोलून घ्या तुम्ही. अरे बसा ना, तुम्ही कोण उभे आहे? बसा ना, इथं 2-2 भाजा टाकून ठेवल्या आहे. या बसा. का होता त्या तुम्हाला वाटू लागलं खरं त्याला गरज आहे म्हणून हा कामाची? पाना ते बुट आणि ते टाय आणि ते कोट, मला तर काही समजून नाही राहिलं राजू. हा एवढं तामजाम मध्ये काम असल्यावर खरंच हा माणूस काम करू शकन का तिथं? सोन्यांचे त्या म्हणेच ना काय सरकारी नोकरीवाल्यासारखा राहते म्हणे. सरकारी नोकरीवाल्याला फेल पाडलं नाही ना. हा एवढं सारं तुमच्या असून तुम्ही नाही राहत असे आणि असा वावरात सोकारी ठेवसान का तुम्ही एकदम? अरे आपल्याला काय घेणं देणं, सोकारी करण बस मोकळा होय. तिकडे ते डुकरं हाकल आणि थोडंसं जे करायचं आहे काम ते आहे त्याला ते करून टाक. मला काय घेणं देणं आहे? ते तिकडे कोट घाल टाय घाल का तिकडे घोड्यावर ये, काय करायला लागते आपल्याला? अरे या ना बसा ना बाजीवर. काय नाव आहे रे बायचं? तात्या नाव आहे त्याचं. या हो इकडे माट्या या. अरे मॅट्या नाव नाही आहे, तात्या आहे. कोण म्हटलं तुम्हाला मॅट्या आहे म्हणून? हेच दोघं सांगू राहिले बुवा, मला थोडी माहित आहे तुमचं नाव काय आहे ते. काय म्हणतात का तात्या आहे म्हणून ना? अरे तात्या सांगितलं ना त्याले. आता त्याला गेलं असं दुसरं ऐकू तर आम्ही काय करावं त्याले? का हो तात्या असं सांगितलं तुम्हाला? तात्याच म्हटलं काय? नाही तर मग राजू काय तुम्हाला बी बरोबर ऐकून येत वाटते. वयामानाच्या दृष्टिकोनानं होते कधी कधी. 19-20 ऐकायला येते. बसा ना तुम्ही बसा. चहा वगैरे कॉफी लिंबू सरबत हा काही घेता? सांगून द्या तात्या, चहा सांगा एकदम कडक मध्ये. नाही मी तर काहीच नाही घेत. यायला पाहा काही पाहिजे असं तर. 5 कट चहा आणि 1 कट कॉफी आण चांगली जबरदस्त. आण पटकन. बोला आता काय म्हणणं आहे तुमचं सांगा. काय काय काम करावं लागेल तुमच्या इकडे? जे सोकारीचं काम राहते तेच करावं लागेल. त्याच्या व्यतिरिक्त कोणतं काम सांगणार आहे? आणि जे जंगली डुकरं आले समजा हे हाकल नाही तुम्हाला. आणि मेन म्हणजे सगळ्यात मुद्द्याची गोष्ट, हे जे येते गावातले संडास करायले, हे जे वावरात हागायला येते ना, यायले डायरेक्ट तुम्ही झोडपा गोटे मारा. यायले काही घेणदेन नाही. मी पाहतो बाकी काय आहे तर. यायले पहिले हाकला. या जंगली डुकऱ्यापेक्षा मला वावरात जे हाकते ना त्याचाच कलह जास्त आहे. मोहन त्यालीच गोष्ट चालू वाटते रे. अरे तर मीच कोणता रोज चाललो. एखादा जाते माणूस एकदम अर्जंट लागली तर जवळ आहे म्हणून गावाला लागून हे बंद करून टाकलं आता तात्यानं. बरं काही हरकत नाही ना, काही हरकत नाही. तुम्ही म्हणसान तसं. आता मालकासमोर आपण आहे काय? मालकानं जर म्हटलं का झोडपे द्यायचे तर झोडपे. तुम्ही म्हणसान तसं. फक्त एक काम करताय, जंगली डुकरासाठी आहे ना तुम्ही फटाके आणून देजा मले. चांगले सुतैबाम आणून देजा, म्हणजे ते कसे तिकडल्या तिकडेच पाहिजे. अरे लागन तेवढे फटाके आहे. दिवाळीला पहिले जास्त घेऊन आलो. मला माहित आहे याचा काव राहते म्हणून, जंगली डुकराचा काव राहते म्हणून मला माहित आहे ना. अरे बाबा तार कंपाऊंड लावलं अर्थिंगचं, त्यालाच तर नाही ऐकू राहिले जंगली डुकरं. ते तोडून येते म्हटलं अंदर. सांगा काय करा? काहीच नका करू तुम्ही. आता वसंतराव आलेले आहे तुमच्या वावरात. जशी एंट्री टाकली वसंतरावनं सगळे जंगली डुकरं गायब होऊन जाईन. हा एका जणाचा त्रास नाही राहीन म्हटलं तुम्हाला. वसंतराव म्हणते म्हटलं मले. अरे चहा नाही आला ना आधी, चहाचा पाना. थांबा ना, टाइम नाही लागत काय? हा म्हैस धुणं आहे, मग त्याची साय काढणं आहे, मग त्याचा चहा बनवणं आहे. टाइम नाही लागत काय? सगळ्या गोष्टीला टाइम लागत असते ना. पगार सांगा बघा काय लागेल तर तुम्हाला. 15,000 रुपये महिना देऊन द्यायचा. आपल्याला हप्त्याचे नाही पाहिजे, महिन्याचे द्या. 15,000 रुपये महिना. आणि लागले तर बहुत देत जा खर्चाले म्हणतात. 15,000 रुपये काही आपलं 15,000 रुपये कायले म्हणते बाबा? 15,000 रुपये चालू तरी आहे काय? हा काही लावता राजू. ला झालं हातचे हात. 8,000 रुपये महिना. 15,000 रुपये कायले म्हणते तुम्ही? डबल ना सांगू राहिले. का बे 15,000 रुपये महिन्याने देत म्हणते ना. सांग बरं राजा. दिवसभर लटकलं राहा लागते तिथं. सोकारी म्हणजे का मजाकचा खेळ आहे काय? हा जंगली डुकराले हाकला आणि त्याच्यात म्हणते आता हे संडासले लोक येते त्याले हाकला आहे तर नवीनच आहे. हा मला काही समजून नाही राहिलं. पहा बघा काय आहे ते. तुम्ही पैसे सांगू राहिले ना. एवढे थोडी पैसे असते 15,000 रुपये. आता याच्या पहिले काय आम्ही पाहिले नाही काय? का सोकारी ठेवले नाही का वावरात? 15,000 6,000 रुपये 7,000 रुपये महिन्याने सोकारी भेटते. बरोबर सांगा काय आहे तर. कामच कोणता दिवसभर बसलं राहा जंगली डुकरं हाकला. त्या हिशोबानं सांगितले बा बरोबर आहे त्याचं. आणि आम्हाला काय माहित नाही का तुमचे धंदे कोणते आहेत? लिंबू इकसान संतर इकसान. हा काही ना काही इकतच राहता तुम्ही वावरातलं. तुम्ही कमी चॅप्टर आहे का? तुम्ही तर 20-30,000 रुपये महिना पाडता. चुपचाप राहणं. ऐकून राहिला ना तेव्हा मालक. चुपचाप राहणं राजा. अरे किती वेळचा चहा सांगितला राजा, चहा येऊनच राहिला पाहिजे ना. किती वेळ झाला चहाचं काही समजून नाही राहिलं मला. आला रे बा चहा. किती वेळचा आता आला चहा. घ्या चहा घ्या. मी काय म्हणून शाहरुख आहे, हे पोरगी आपल्याला पसंत आली. हा आपल्या लग्नासाठी हिला विचारून पाय बरं. म्हणून पाहिजे तात्याला जरा गोष्ट काढून पाहिजे. मी तुला तेच म्हणून राहिलो होतो का त्या वयाची दिसू राहिली त्यासाठी एकदम जबरदस्त आहे ते. ते सावळी आहे तू सावळा आहे. घ्या ना चहा घ्या ना. अरे घे ना चहा कॉफी काही तर घ्या. अरे शुगर आहे मला. मी एकच टाइम पेतो चहा. ते मी गुळाचा जास्त पेत नाही मी. शुगर लेवल वाढते म्हणून. अरे थोडाफार चहा प्यायला पाहिजे. थोडी तंदुरुस्ती येते, ताजेपणा येते. तेव्हा बरं आम्ही चहा नाही पेतो. कॉफी तर पिऊ राहिलो कमीत कमी. मग काय म्हणते चेते? कुकडे चालू आहे तुमचे कामधंदे? ओ तात्या इकडे आहे ना. तुमचा काना नाही इकडे पहिले. बोल काय म्हणतो? तात्या या पोरीच्या बारे विचारता बरं आपल्यासाठी. आपल्या वयाची दिसू राहिली आपल्यासाठी विचारता. तुम्हाला तर माहितच आपले कारोबार काय आहे काय नाही. धंदे पाणी विचारता बरं.
हा विचारतो थांब ना जरासा, पहिले सोकारीचं धुऊ दे. सोकारीची गोटी फिट झाल्यावर मग विचारतो. द्या तात्या द्या, जरा म्हटलं मोहनचं लग्न करून द्या. आता तुमच्या ओळखीनं होऊन जाईन तर होऊन जाईन काम. कोण आहे म्हटलंय? पोरगी आहे का तुमची? हा पोरगी आहे सगळ्यात मोठी, एक लहान आहे हिच्याहून. लग्न झालं वाटते या पोरीचं? नाही लग्नाला काढलं आहे तिले, लग्नाला काढलं आहे. पाहिजे एखादं पोरग असन तर लक्षात. चांगल्या घरचं पाहिजे बा आपल्याला. हा शिकलं सवरलं इंजिनियर झाली आहे पोरगी बी. चल होय घरात होय पटकन. खाऊन घरात पाठवून दिले, काय झालं असं? सांगतो ना तुम्हाला, सगळे मैत्रिणी पुण्यालेच गेल्या तिच्यावाले शिकायले, तिकडे इंजिनिअरिंग करतो म्हणे. मैं बा तिला इंजिनिअरिंगला पाठवलं पुण्याले. तर काही नाही, मग लोक मोबाईलवर सांगे तुमची पोरगी तर बाबा शोक करू राहिली म्हणे तिकडे, हे पा म्हणे व्हिडिओ फोटो पाहिले बाबा. म्या म्हटलं लवकर वापस ये इकडे. पोट्ट्यासोबत घुमणं काय नितरणं काय, म्हटलं हे काही पटत नाही आपल्याला, लवकर वापस ये म्हटलं तू घराकडे. तर आणलं बाबा तिला इकडे. म्हटलं थांब आता त्याला ते शिक्षण पाणी बंद मार लवकर, त्याला आता लग्न देतो म्हटलं करून. जास्ती इतरू राहिली म्हटलं तू, म्हणून म्हणू राहिलो एखादा पोरगा असन चांगला घरचा तर सांगा बुवा. काय झालं मग? इकडे टाकून द्यायला पाहिजे होतं, जवळच्या शहरात करून घ्यायला पाहिजे होती इंजिनिअरिंग कम्प्लीट. टाकलं होतं इथं बी, इकडेच टाकलं होतं त्याच्या बात. तर इकडे काय करे, पैसे मागे म्हणले बाबा, याले पैसे द्या त्याले पैसे द्या, आणि पोट्ट्यासोबत घुमायला जा इकडे तिकडे. राहिलं ते शिक्षणाच्या जागी. अरे बाबा काही तर विचार करावा आपला. काही नाही, मी नाव काढून टाकलं आता, सारखं आहे. पहा तुमच्या एखादा लक्षात असन तर, हा नातेवाईकातला असन एखादा लक्षात, चांगला शिकला सवरला पाहिजे, गव्हर्नमेंट सर्व्हिसवाला पाहिजे. पण आपल्याला हे एक महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला पाहिजे सरकारी नोकरीवाला. आपल्याला असा नाही पाहिजे अलता भलता कोणी बी. अरे बाबा हे तर म्हणून राहिले का सरकारी नोकरीवाला पाहिजे. आता त्याला कसं, त्याला थोडी आहे सरकारी नोकरी, शेतीवाडी करतो बा तू, आणि तो पांटेला आहे त्याला. अरे आपण शेतीवाडी करतो, पांटेला करतो, तर याच्यापेक्षा काय कमी कमावतो काय सरकारी नोकरीवाल्यापेक्षा? आता याले कोण सांगन? याले कोण सांगन म्हटलं? अरे मोने काय म्हणताय? पाय पोरगी अशी आहे, असे कामं करते, ते तर तुले बस सम्राटचे साठच करून टाकायची होय. पाय काय म्हणून राहिला तो, सरकारी नोकरीवाला पाहिजे म्हणते. सांग आता सरकारी नोकरी कुठून आणतो तू? तुला तर पांटेल्यावर नोकरी आहे, आता तू कसं करतो सांग? काय म्हणू आता? तुम्ही म्हणून तर पाहता त्या, म्हणून तर पा धंदेवाला चालते का म्हणा. मग हा म्हटलं विषय काढा आपलावाला, नाही तर मग राहिलं का जोर जबरदस्ती आहे का? विचारून पा. म्हटलं एक पोरगा आहे आपल्या लक्षात, धंदेवाई काय, पांटेला आहे, त्याचा सातबार आहे, शेती ते चांगला कमावते आणि पांटेला ते चांगला कमावते. जवळजवळ 60,000 रुपये महिना वाढते तो. सांगा तुम्ही म्हणत असाल तर मग मी बोलून देतो बा, आणि गॅरंटी मी घेतो त्याचीवाली. गॅरंटी मी घेतो. सांगा 60,000 रुपये महिना पाडते तो, म्हणजे सरकारी नोकरीवाल्यापेक्षा चांगलाच पाडते ना तो. तुम्ही म्हणत असाल तर मग ह्या पोरीसाठी बा मी म्हणून पाहतो त्याला. आणि एकदम निर्व्यसनी आहे, त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. त्याला सोपीचा बी शौक नाही आहे. बाकीचा दूरच राहिलं, तंबाखू याचा त्याचा दारूचा, त्याला सोपीचाही शौक नाही. बस बा तुम्ही म्हणत असाल तर मग मी लागीच तर उद्या घेऊन येतो रिश्ता काय आहे ते. मी काय म्हणलो तात्या, आपल्याला कने पोरगा दारू पिऊन नालीत पडला तरी चालते, तो तिकडे नालीत राहिला ना झोपला तरी चालते आपल्याला, पण पोरगा पाहिजे आपल्या पोरीसाठी सरकारी नोकरीवालाच पाहिजे. पा आहे काय तुमच्या लक्षात? कारण कसं आहे, आपल्या भावाच्या पोरीले जे दिलं आहे ना सरकारी नोकरीवाल्या, तिचं चांगलं चालू आहे. पे ना तो तिकडे दारू, त्याचं काही घेणं देणं नाही. पण आपल्याला पोरगा पाहिजे तर सरकारी नोकरीवाला पाहिजे. सांगा आहे का असा कोणी लक्षात? तर घेऊन या, डायरेक्ट टिक्के लावू आपण. पोरगा कसा असलाच चालते पाहिले, आपल्याला काही एवढं काही घे नाही आहे म्हटलं. पोराची वय 35-40 असली तरी चालते, पण आपल्याला पोरगा पाहिजे सरकारी नोकरीवाला. पहा असं लक्षात तर असा. पाय रे पोरीचा बाप काय म्हणते मोहन, पाय तूच पाय आता. येव पोरी एक कप घेऊन जाय, लाती कितीनं तुटताट होऊन जाईल. आता आणले नवीन, जा घेऊन जाय पटकन. या धंदेवाला काय व, आज ना उद्या धंदा डुबला तर मग काय करन तो? हा शेतीवाल्याचं तसंच आहे, शेती पाहिजे आपल्याला घरी, असं काही नाही. शेती पाहिजे आणि सरकारी नोकरी पाहिजे, हे दोन्ही असलं तर फारच चांगलं, एक नंबर काम होऊन जाते. मग बरं पाहिले तर काही एवढे विशेष नाही आहे. पाय ना डोंबळी आणि तिला सरकारी नोकरीवाला पाहिजे म्हणते. सांग बरं राजा शाहरुख काय करावं आता? आता काय करतं, सरकारी नोकरीवाला पाहिजे म्हणते ना, इंजिनिअरिंग शिकली आहे म्हणते ते, आणि पूर्ण इंजिनिअरिंग आहे होऊ दिली तिले. सांग बरं राजा, इंजिनिअरिंग शिकली आहे म्हणते. आता तू सांग सरकारी नोकरीवाला करण तर जरा चांगलीच करण ना, हे अशी करण काय? हा पूर्ण शिकली सवरलीच करण ना. आता सगळे जण जर सरकारी नोकरीवरच बसले तर आमच्यासारखा तर वाहनच आहे. मग आम्हाला तर संट्याच राहावं लागेल. मग होते ना रे, थांब ना जरासा, आपण आलो इथं कायच्यासाठी कायसाठी, आणि त्याला विषय वेगळाच चालू आहे राजा. पाणी तर प्या का? पाणी नाही पित आता. बरं जा घेऊन या, पाणी घेऊन या. जाय व आणू बाई, पाणी घेऊन ये. पहा मग विचार करा या गोष्टीवर. नाही ना, सरकारी नोकरीवाल्याशिवाय द्यायचंच नाही आपल्याला. अरे ते नाही म्हणून राहिलो ना तुम्हाला, सोकारीचं म्हणून राहिलो ना. सोकारीचं सांगा काय आहे ते पटकन या. हे घ्या काका, पाणी घ्या. सोन्या मला वाटते मोहनदासाठी म्हणून राहिली होती पोरगी. हा तुला काय वाटते? मला तेच वाटते, कलर एकदम जोडायला जोड शकते, पण त्याचा कलर एक सारखाच आहे. पण काय करतं राजा, कसं आपल्याला मोहनदाच्या लग्नात नाचायला भेटलं असतं, पण इकडे पाय ना डिमांड काय, सरकारी नोकरीवाला पाहिजे म्हणते. पाहिले तर पाहिला की भूतींसारखे आहे एखाद्या. सांगा ना मग किती द्यायच्या? तुम्ही तर गोष्टी तर बैलून राहिले मला. असा वेळ वाया नका घालू, मला जाणं आहे वावरात चक्कर टाकणं आहे, कारण रानडुकरं याचा टाइम झालेला आहे, म्हणून राहिलो.
सांगा ना, तुम्ही बोलूनच नाही राहिले काही. तुम्ही एकदम असं अडचणीवरच आहे तुमचं 15,000 रुपये महिना. 15,000 रुपये महिना कुठेतरी भेटते का राजू? हा, पुरा गाव आहे घुमसान तरी 15,000 रुपये महिना तुम्हाला कोणी देत नाही. बरं तुम्ही बोला एक शब्द, मला पटलं तर हाव म्हणेन, नाही तर नाही म्हणेन. सोन्या मोहनदाबाई कसा पाहिजे तिच्या इकडे पाय. पा तुमचं जाऊ द्या आणि माझ्या जाऊ द्या. 8,000 रुपये महिना देईन बा. पा पडत असाल तर येऊन जा उद्यापासून. अरे 15,000 कुठं, 8,000 कुठं, डायरेक्ट अर्ध्याला अर्धेच केले तुम्ही. एवढं थोडी कमी आहे बा काही आपलं. का रे बा कुठून आणलं हे? मालक तर अलगच दिसू राहिला राजा. अर्ध्याचे अर्धेच केले. बरोबर सांग द्यायले काय आहे ते. अरे बरोबर सांगा ना हो तात्या, एवढ्या कमी याच्यात कोण येते राजू? काही आपलं बरोबर सांगा. तुम्ही बोला एक शब्द आता आखरी बोला फायनल आणि चला. 10,000 रुपये देऊन दे जा. हा, आणि बस विषय बंद मारा. आता काही जास्त करू नका. 10,000 रुपये देऊन दे जा. चौकारीचं काम आपलं पाहिजे, नंतरच मग म्हणजा. आणि कसं म्हटलं ह्या कपड्यावर येसान काय? एवढ्या टापटीप नवीन कपड्यावर? असे कपडे तर आम्हाला नाही आहे बा. आम्ही लग्नात घालतो असे कपडे, जॅकेट आणि टाय आणि तो बूट. कपडे आपले हेच आहे. कोणतंही काम असो तिकडे, मिस्त्री काम असो का तिकडे इट भट्टीवरचं काम असो, कोणतंही ऑलराऊंडर कपडे हेच आहे आपले परमनंट. आपल्याला कपड्याचा लय शौक आहे. आपण टापटीप राहतो रे बा, असंच राहतो. सांगा, आपल्याला कपड्याचा लय शौक आहे. पहिले सांगतो, कपडे हेच राहीन, बुट हेच राहीन. टापोटीप काम पाहिजे आपल्याला. काम कोणतंही करो स्मार्ट पद्धतीनं करतो आपण. मी काय म्हणून राहिलो ते कपडे तर आपल्याला काय घेऊन देणं आहे? हा, कपडे कोणते घालो त्यानं? नवे घालो, जुने घालो का तिकडे लग्नाचे घालो? आपल्याला काय करावं लागते? का फेटा घालून येते? हा, काम करू राहिले ना ते आपल्या टायमापर्यंत, बस विषय खतम झाला. पण पैसे लय म्हणून राहिले ना तुम्ही. पैसे लय म्हणून राहिले म्हटलं. बरोबर सांगा. मी काय म्हणतो, जाऊ द्या आता तुमचे जाऊ द्या, माझ्या जाऊ द्या. 9,000 रुपये घ्या. 9,000 रुपये घ्या. 300 रुपये रोज सरका. पा आता तुम्हाला पटत असेल तर ये जाऊ द्या, नाही तर नका येऊ, काही हरकत नाही. याचं असेल तर सोन्याल्यांच्या त्याला सांगून दे जा का येऊ राहिलं म्हणून उद्यापासून, आणि बस येऊन जा तुम्ही. मी तुम्हाला भेटतो मग घरी आल्यावर. असं आहे तुमचं. आता 1,000 रुपयाला पाहू राहिले काय? 1,000 रुपयाच्या त्या काही जास्त पडतं तुमचं. त्या जंगली डुकरानं खाऊन टाकलं असं हा पीक पाणी, आणि आम्हाला 1,000 रुपये नाही देत राजे. काय तुमचं बी? बरं ठीक आहे बा, येतो उद्या. जरा डुकराच्या बचावून पण म्हटलं. हा, डुकराला तुम्ही मजाकीवर नका घेऊ, ते ऐकत नाही. माणसाला आम्ही तिथं उभे राहून म्हटलं गेले नाही ते सांगा. फटाके फोडा लागले आखरी तवा गेले. हा, ते तारालेच तर मानत नाही, अर्थिंग फर्थिंगलेच तर मानत नाही, तर काय आहे मग हे? बरोबर म्हटलं त्याच्याच्यानं तुम्हाला ठेवलं. आणि माणसं दिसलं का तुम्हाला सांगितलं काय करायचं? तर माणसं दिसले गावातले का मुलाचा नाही करायचा? का होता त्या मग त्याला भरोशावर ठेवलं काय? जो मी दाखवला होता तुम्हाला तो माणूस? नाही त्याला काय भरोशावर? तो बी पाहिजे ना आपल्याला. तो जुन्या वावरात, हा नवीन वावरात. हा, दोन्ही इकडे पाहिजे झोकारी आपल्याला. दोन्ही इकडे डुकराचा त्रास आहे आपल्याला, माणसाचा त्रास आहे. बरं मी काय म्हणतो तात्या साहेब. हा बोला ना वसंत भाऊ, बोला बिंदास बोला, काय बोलायचं आहे ते. म्हटलं काही दक्षिणा टाकायची होती ना? हा, दक्षिणा द्यायची होती ना काही? म्हणजे काय समजलो नाही बा. अरे एडवान्स नाही लागन काय? का पक्क झालं बा तुमच्या इकडे काम? एडवान्स लागन ना? अच्छा दक्षिणा म्हणून राहिली म्हणून मी म्हटलं बा कायची. हे घ्या 500 रुपये एडवान्स. आणि तुम्हाला कसे लागते, काय लागते, हप्त्याचे लागते का महिन्याचे लागते, ते बी घेऊन घ्या. नाही, आपलं हप्तेवारी नाही आहे, महिनेवारी नाही आहे. जसे लागले तसे घेतो बा आपण. फक्त एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे तात्या, आपल्याला चहा नाही पाहिजे, आपल्याला पाहिजे कॉफी. कॉफीनं कसं झोप नाही येत. तुम्ही कॉफीची सोयीचा लावजा. कसं आहे, चाय तेवढ्याच रुपयात पडते आणि कॉफी तेवढ्याच रुपयात पडते. अरे बापरे, म्हणजे चवणी भले दिसते, कॉफी बी आहे म्हणते बाबावरतून. बरं ठीक आहे कॉफी आणून देत जाईल. आणि जेवासोबत म्हटलं तुम्ही कधी बी जेवाचा डब्बा आणून देसाल तर लिंबून कांदा आणि हिरव्या मिरचीचा ठेसा हे बाबा डब्यावर देत जा. कसं आहे, तैट जेवण झालं पाहिजे ना. एवढं काम करू राहिलो आपण, कायच्यासाठी करू राहिलो? अरे कांदा निंबू तर आपल्या वावरातच आहे, लागन तेवढं. हिरव्या मिरचीचा ठेसा बांधून देत जाईल. बरं येतो म्हटलं मग वसंतराव, लय वेळ उराला आम्हाला बी. ठीक आहे, या मी जरा वावरात चक्कर मारून येतो. या तुम्ही उद्या या मग डायरेक्ट कामाच्या हिशोबाने जे जा. हो येतो मी. म्हटलं पहाटेच येतो, काही लोड नका घेऊ. ठीक आहे, डब्बा गिब्बा कॉफीचं म्हटलं तेवढं पाहिजे फक्त. अरे हो ना बाय, आहे ना तेवढं लक्ष आहे ना. चला रे. दोघं एकाच हिशोबात भेटले ना तुम्हाला तात्या? बरं भेटले ना दोघं जण. हा, एक त्या वावरात आणि एक या वावरात. एवढं सोकारी.